वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि यामध्ये सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आमचा सुरू आहे। आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी आम्हाला कशा प्रकारे चिंतन करायचं, कोणत्या नयाने दाखविलेला आत्मा आम्हाला अवलंबन घेण्यायोग्य आहे, याचं विवरण बघत असताना आम्ही ध्येय तत्व, साध्य तत्व, एक देश शुद्ध निश्चयने, साक्षात शुद्ध निश्चयने या 4 संकल्पना बघितलेल्या होत्या। ध्येय तत्व म्हणत असताना या ध्येय तत्वामध्ये हे ध्येय तत्व आमचं त्रिकाली आहे, अनादि अनंत आहे, हे निष्क्रिय रूप आहे, हे न बंध पर्यायीला कारणीभूत आहे न मोक्षाला कारणीभूत आहे। अशा तऱ्हेने हा आमचा त्रिकाल ध्रुव आत्मा, ज्ञायक स्वभावी आत्मा, ज्याला कारण परमात्मा म्हटलं, ज्याला परम पारिणामिक भाव म्हटलं, ज्याच्यामध्ये गुणभेद आम्हाला अभिप्रेत नाही, गुण नाही असे नाही, गुण आहे, पण आम्हाला त्या गुणांच्या माध्यमातून द्रव्याची अखंडता खंडित करायची नाही। पर्यायी क्रमाने होणार आहे, पण पर्यायीच्या माध्यमातूनही आम्हाला द्रव्य खंडित करायचं नाही, म्हणून पर्याय भेद देखील गौण केले, गुणभेद जिथं गौण केलेले आहे, असा हा आमचा आत्मा जो आहे, हा आमचा ध्येय तत्व आहे, याचं अवलंबन आम्हाला घ्यायचं आहे। हा आत्मा सर्वत्र समयसार मध्ये दर्शविलेला गेलेला आहे, म्हणून हा आमचा आत्मा ध्येय तत्व आहे। नंतर आमचं साध्य, जे आम्हाला आज प्राप्त नाही, ज्याचं अवलंबन घेऊन आम्ही एक देश शुद्धता रूप पर्याय प्रगट करून पूर्ण शुद्धता प्रगट करू, ते आमचं साध्य तत्व आहे। म्हणजे केवल दर्शन, केवल ज्ञान किंवा सिद्ध पदाची प्राप्ती हे आमचं साध्य तत्व आहे। हे साध्य प्राप्त करण्यासाठी आमच्या जवळ साधन रूप काय असणार आहे, तर आमचं साधन असणार आहे एक देश शुद्ध पर्याय। त्रिकाली आत्मद्रव्याचं अवलंबन घेतल्याने जी पर्यायी मध्ये एक देश शुद्धता अभिव्यक्त आहे, ते आमचं साधन तत्व आहे। अशा तऱ्हेने आम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, हे अंतरंगामध्ये ठसवायचं आहे। आणि या 5 भावांपैकी याच भावानी फक्त आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार आहे। हा जो त्रिकाली आत्मा आहे, हा पूर्ण आनंद स्वरूप आहे, सहज चैतन्य स्वरूप आहे, अनादि निधन आहे, आमच्यासाठी तोच आमचा प्रभू आहे। प्रत्येक समयामध्ये तो पूर्ण आहे आणि या पूर्णतेमधूनच पूर्णतेची अभिव्यक्ती होणार आहे। शुद्धोपयोग रूप मोक्ष मार्ग हा मोक्षाचा उपाय आहे। हा भाव पण एक समय पर्याय रूप आहे। शुद्धोपयोग म्हटला तरी देखील ती वर्तमान पर्याय आहे आणि म्हणून तो पर्यायी व्यक्त आहे। आणि हा जो शुद्धोपयोग आहे, हा शुद्धोपयोग शुद्धात्मरूप त्रिकाल आत्मद्रव्यांपासून कथनचित भिन्न रूप आहे। कथनचित भिन्न असं की ही पर्याय आहे, पर्याय साधी शांत असणार आहे, ती संपणार आहे, पण त्या समयात आत्म्याशी अभिन्न जरी असली तरी लक्षण भेदाच्या अपेक्षेने, संज्ञा भेदाच्या अपेक्षेने, प्रयोजनाच्या अपेक्षेने आत्मद्रव्य आणि पर्याय याच्यामध्ये कथनचित भेद आहे। आणि आम्हाला ज्ञात आहे
आमचा धर्म हा अनेकांतात्मक आहे. आम्ही कधीही कथन करणार ते अपेक्षा लावून करणार. हे असंच आहे असं आम्ही कधीही म्हणत नाही. कारण एका दृष्टिकोनातून ते तसं आहे, पण दुसऱ्या दृष्टिकोनातून ते तसं नाही पण. म्हणून पर्याय कशी आहे द्रव्याशी हा कुणी प्रश्न विचारला तर याचं उत्तर एकांताने देता येत नाही, की पर्याय अभिन्नच आहे किंवा भिन्नच आहे असं न म्हणता कथनचित भिन्न पण आहे आणि कथनचित अभिन्न पण आहे. त्या समयात ती जी पर्याय आहे ही पर्याय द्रव्याशी तद्रूप आहे म्हणून अभिन्न पण आहे. आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर पर्यायीचं कार्य अलग आहे, द्रव्याचं कार्य अलग आहे, यांच्या नामकरणामध्ये देखील फरक आहे. आणि या सगळ्या दृष्टीने विचार केला तर कथनचित भिन्नता देखील असणार आहे. म्हणून हा जो आमचा भाव आहे त्रिकाली आत्म्याचा अवलंब घेतल्याने पर्यायी प्रगट होणारा जो शुद्धोपयोग आहे हा आमचा भाव हा भावना रूप आहे. जो शब्द आला भावना त्याचं हे स्पष्टीकरण आहे. त्रिकाल भाव रूप नाही. मोक्ष मार्गाची पर्याय पण त्रिकाली आत्म्यापासून कथनचित भिन्न आहे आणि ती निर्मल पर्याय सर्वथा भिन्न पण नाही, सर्वथा भिन्न पण नाही आणि सर्वथा अभिन्न पण नाही. याचं कारण असं की मोक्ष पर्याय प्रगट झाल्यानंतर मोक्ष मार्ग रूप पर्यायीचा म्हणजे भावना रूप पर्यायीचा व्यय. मोक्ष मार्ग कुठपर्यंत? आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी आमची गाडी पोचली, गाडी पोचल्यावर आम्ही म्हणणार आहे की आम्ही या ठिकाणी म्हणजे आमच्या मुक्कामावर आलो आहे, म्हणजे आमचा रस्ता जो आहे हा संपलेला आहे. आता आम्हाला जायचं नाही, आम्हाला इथे थांबायचं आहे. रस्ता कुठपर्यंत? जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत. त्याप्रमाणे मोक्ष मार्ग कुठपर्यंत? जोपर्यंत सिद्ध पदाची प्राप्ती होत नाही तिथपर्यंत. आणि ती एकदा सिद्ध पदाची प्राप्ती झाल्यानंतर मार्ग आता संपलेला आहे, म्हणजे मोक्ष मार्ग रूप पर्यायीचा वेळ झालेला आहे आणि मोक्षाची साक्षात प्राप्ती झालेली आहे. तर मोक्ष मार्गाचा व्यय आहे. पण त्यावेळी संपूर्ण आत्मद्रव्याचा नाश होत नाही. पर्यायीचा नाश झाला म्हणून पूर्ण आत्मद्रव्य संपुष्टात आलं का? असंही नाही. पर्याय रहित द्रव्य आणि द्रव्य रहित पर्याय असत नाही. नियम आहे हा. अगदी आम्ही जे काही पहिल्यांदा गृहीत धरलेले आहे, नियम बंदिस्त केलेले आहे, त्यामध्ये हा पण नियम आहे की द्रव्य कधीही पर्याय रहित असत नाही आणि पर्याय रहित कधी आणि द्रव्य रहित पर्याय असत नाही आणि पर्याय रहित द्रव्य पण असत नाही. एकीकडे संपूर्ण द्रव्य पर्याय युक्त वस्तूचं अस्तित्व सिद्ध करणं हे याचं प्रयोजन आहे. तर दुसरीकडे पर्याय मूळ जे जीव आहे की पर्यायांनाच इतिष्ठी मानतात असे जे जीव आहे त्यांना द्रव्य पर्यायी भेद ज्ञान पण करविणे हेही या कथनाचं प्रयोजन आहे. म्हणून पर्याय दृष्टी सोडविण्यासाठी हे कथन आलेलं आहे. पर्याय त्रिकाली द्रव्यापासून कथनचित भिन्न आहे आणि दोन्ही सर्वथा एक म्हटलं जर ते एकच आहे असं म्हटलं तर पर्यायीचा नाश झाला तर द्रव्याचा देखील नाश म्हणावा लागेल. प्रकरण आमचं थोडस अगदी मनन करून आणि मन एकाग्र करून आम्हाला समजावं लागतं. ध्रुव भावरूप अक्रिय त्रिकाली शुद्ध द्रव्य म्हणजे आमचा आत्मा जो त्रिकाली आहे हा ध्रुव रूप आहे, नष्ट न होणारा आहे आणि अक्रिय आहे म्हणजे निष्क्रिय आहे. निष्क्रिय आहे याचा अर्थ ते शुद्ध आत्मद्रव्य हे मोक्षाचं कारण नाही. तर या शुद्ध द्रव्याच्या सन्मुख होऊन उत्पन्न होणारी निर्मल पर्याय हे मोक्षाचं कारण आहे. म्हणजे कार्य कारण पण जो घटित होतो हा त्रिकाली द्रव्यामध्ये घटित होत नाही,
तर पर्यायीमध्ये घटित होतो. लक्षात घ्यायचंय, कार्यकारण व्यवस्था ही द्रव्यात घटित होणारी नाही. द्रव्यामध्ये कोणतं कार्य नाही आणि द्रव्य कारणही नाही, पण द्रव्याच्या माध्यमातून जी पर्याय होते आहे, या पर्यायींमध्ये मात्र मागची पर्याय कारणाची आणि पुढची पर्याय कार्याची असं म्हटल्या जातं. म्हणजे अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे कारणरूप आणि उत्तर पर्याय विशिष्ट द्रव्य हे कार्यरूप असा कार्यकारण भाव पर्यायीमध्ये घटित होतो. उदाहरण लक्षात घ्या की समजा आम्हाला सम्यक दर्शन रूप पर्याय हे आमचं कार्य आहे, म्हणजे आमच्या पर्यायीत आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हायची आहे. आता या सम्यक दर्शन रूप पर्यायीचं हे कार्य घडणार आहे, याचं कारण कोणतं? याचा कारणाचा विचार करत असताना क्षयोक्षम लब्धी कारण म्हणू शकत नाही, प्रायोग्य लब्धी कारण म्हणू शकत नाही, किंवा करण परिणाम झाले यालाही आम्ही कारण नाही म्हणू शकत. तर अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयवर्ती असणारा जीवाचा त्रिकाली आत्म्याचं अवलंबन घेतलेला असणारा जो भाव आहे, हा भाव त्याचं उपादान कारण आहे. म्हणून कार्यकारणपणा दोन लगतच्या पर्यायींमध्ये घटित झाला. मागची पर्याय कारणाची आणि पुढची पर्याय कार्याची. म्हणजे द्रव्यामध्ये कार्यकारणपणा न बघता पर्यायीमध्ये हा कार्यकारणपणा आहे. पुढे अनंत शक्ती स्वरूप आत्म्याचा अनुभव घेताना अनंत शक्तींचा एक एक अंश पर्यायीत प्रगट होतो. आत्मा कसा आहे तर अनंत शक्ती स्वरूप आहे. जसं आम्ही म्हणतो की अर्हंतांचे गुण किती, तर अर्हंतांचे गुण तर अपार आहे, पण कहवत के है 46 गुण गंभीर. सांगता यावं संख्या त्याची, म्हणून 46 गुणांच्या माध्यमातून अरिहंतांचं स्वरूप सांगितल्या गेलं. आणि गुणांची संख्या पाहिली तर गुण अनंत आहे, हे कथन आम्हाला आगमात मिळतं. मग आता हा अनंत शक्ती स्वरूप आत्मा, याचा ज्यावेळी आम्ही अखंडतेने अनुभव घेतो आहे, म्हणजे पर्यायीमध्ये आम्हाला त्रिकाली आत्मस्वरूपाची अनुभूती येते आहे, त्यावेळेला त्या एक एक शक्तीचा अंश हा पर्यायीमध्ये प्रगट झालेला आहे. म्हणजे सम्यक दर्शन असेल, श्रद्धा गुणाचा निर्मल पर्याय आहे, त्याच वेळेला ज्ञानाने जाणण्याचं कार्य केलं तो गुण देखील समीचीन झालेला आहे. त्याच वेळेला अनंतानुबंधीचा अनुदय आहे, म्हणून चारित्र्य देखील त्या अपेक्षेने शुद्ध आहे. त्यावेळेला जीवाचं जे वीर्य सामर्थ्य लागलं हे देखील त्या अपेक्षेने शुद्ध रूप आहे. म्हणजे अनंत शक्ती त्याचा एक एक अंश पर्यायीमध्ये प्रगट होतो. सम्यक दर्शनाच्या रूपात श्रद्धा गुण प्रगट होतो. भावश्रुत ज्ञान रूपात ज्ञानाचा अंश प्रगट होतो. कारण आमचं ज्ञान देखील समीचीन झालेलं आहे. सम्यक साथे ज्ञान होय पै भिन्न अराधो, लक्षण श्रद्धा जान दुहू में भेद अबाधो. भेद जरूर आहे, पण ज्या समयी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्याच समयात आम्हाला श्रुतज्ञानाने जाणलेलं म्हणजे जे आहे ते सत्य रूपच आहे, समीचीन आहे, हा असा ज्ञानाचा समीचीन अंश देखील प्रगट झाला. त्यावेळेला नियमपूर्वक स्वानुभूती मती ज्ञानावरण कर्म आणि स्वानुभूती श्रुतज्ञानावरण कर्म यांच्या अनुदय असणार आहे. म्हणजे आम्हाला त्या ज्ञानाची देखील अनुभूती म्हणजे प्राप्ती जीवनात आहे. नंतर अनंतानुबंधीचा अनुदय आहे, म्हणून चारित्र्य देखील त्या अपेक्षेने आमचं स्वभाव रूप झालेलं आहे. भलाई चारित्र्य 5व्या गुणस्थानापासून म्हटल्या जातं, कारण तिथे संकल्पपूर्वक व्रतांचा अंगीकार केलेला आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये व्रतांचा संकल्पपूर्वक असा त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली नाही, पण अनंतानुबंधी नाही
आणि या अपेक्षेने ते चारित्र्य त्यांचं जे आहे ते सम्यक्त्वाचरण चारित्र्य आहे, सम्यक चारित्रच आहे. चौथ्या गुणस्थांवरती चारित्राला मिथ्या चारित्र म्हणता येत नाही. अशा तऱ्हेने हा समीचीन झालेला आहे. वीर्य गुणाचाही जे वीर्य लागलंय म्हणजे सामर्थ्य लागलेलं आहे, हे सामर्थ्य देखील त्याचाही अंश पर्यायी मध्ये प्रगट झालेला आहे. स्वच्छता, प्रभुता ही शक्ती, ह्या सगळ्या 47 शक्ती आहे. समयसार मध्ये त्या 47 शक्तींचं वर्णन पण येणार आहे. या सगळ्या शक्तींचा समीचीन अंश प्रगट होतो आणि या सर्वांच्या पर्यायी देखील युगपद एका समयात विद्यमान आहे. पण ध्याता पुरुषाचे त्या ध्यानाचे ध्येय नाही. ध्याता पुरुषाचे अशा प्रकारे त्याचं ध्यान नाही. तो न सम्यक दर्शनाचं ध्यान करतोय, न सम्यक ज्ञानाचं ध्यान करतोय. म्हणजे जो ध्याता आहे हा मात्र त्या एकेका पर्यायीच्या गुणांचा विचार करत नाही. तो शुद्ध रूप आहे त्याचा तो विचार करत नाही. त्याचं ते ज्ञानाचं ध्यानाचं ध्येय त्या समयात ते नाही. तर त्या सर्वांचा तो केवळ ज्ञाता आहे. ध्यानाचे ध्येय रूप असणारा आत्मा, मग ध्यानाचं ध्येय रूप आत्मा कोणता आहे? तर सकल निरावरण अनंत गुणसंपन्न आहे. हा त्याच्या ध्यानाचा ध्येय आहे. पण गुणभेदांनी रहित अखंडतेचा तो अनुभव करतो आहे. तो पर्यायींनी देखील खंडित होत नाही. अभेद एकरूप असून स्वसंवेदन प्रत्यक्ष प्रतिभासमय आहे. आणि 6व्या गाथेमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की जो जाण गो दुजो भावो, तो जो ध्यानाचा विषय रूप असणारा परमपारिणामिक भाव जो आहे तो तोच आहे. बस कथन आम्ही काही करू शकत नाही. हा जो आहे हा तोच आहे. स्वभाव असा का? कारण तो तसाच आहे. अरिहंत भगवान सुद्धा आपल्या अनंत ज्ञानादी संपन्न पर्यायीचे ध्यान करत नाही. अर्हंत अवस्था प्राप्त झाली, 4 घाती कर्मांचा त्यांनी नाश केलेला आहे. त्या अवस्थेत त्यांचं ध्यान कोणतं आहे? ते कशाचं चिंतन करत आहे? चिंतन याचा अर्थ मनाने नाही. आता मनोयोग तर त्यांचा नाही आहे, पण त्यांचा जो विचारही त्या ठिकाणी अशा प्रकारे श्रुतज्ञान रूप नाही. पण ते कशाचा ध्यान करत आहे? तर ते त्रिकाली आत्म्याचाच अनुभव घेतात. आणि सिद्धांच्या जयमालेमध्ये आपण म्हणतो त्याप्रमाणे त्रैलोकेश्वर वंदनीय चरणा प्रापुष्यं शाश्वतीं येनाराध्य निरुद्ध चंड मनसा संतोपि तीर्थंकरः. हे तीर्थंकर देखील जे आहे ते निरुद्ध चंड अशा आत्मतत्वाचीच निरंतर त्रिकाली आत्म्याचीच निरंतर आराधना करत आहे. आणि त्रैलोक्येश्वर वंदनीय, त्रैलोक्यावर देखील ज्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे असे हे तीर्थंकर देखील स्वतःच्या त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाचीच ते त्या ठिकाणी आराधना करतात आहे. आणि अशा तऱ्हेने हा आगम भाषा आणि अध्यात्म भाषेचे सर्व विषय योग्य रीतीने समजून घेऊन यामधला विरोध जर काही वाटत असेल आम्हाला तर हे आम्हाला दूर करायचंय. कोणताही विरोध या ठिकाणी नाही. फक्त आम्हाला आमच्या दृष्टीमध्ये बदल करावा लागणार आहे की ही दृष्टी आगम पद्धतीची आणि ही दृष्टी अध्यात्म पद्धतीची आहे. पण यांचा सुमेळ निश्चितपणे आहे. 2 विरुद्ध कथन नाही तर एकमेक परस्पर सापेक्ष कथन आहे आणि ते दोनही परम सत्य असणारं कथन आहे. आणि अशा तऱ्हेने या गाथेवरची ही टीका जयसेनाचार्यांनी इथे समाप्त केलेली आहे. यानंतर पुढे 96 गाथांना जयसेनाचार्यांनी समयसार चूलिका म्हटलेले आहे. लक्षात घ्या त्यांचा शब्द समयसार चूलिका हा त्यांनी शब्द ठेवलेला आहे.
आणि त्याचा अर्थ करताना ते लिहितात. चुलिका शब्दाचा अर्थ काय आहे बा? तर चुलिकाचा अर्थ करताना ते लिहितात विशेष व्याख्यान, उक्त अनुक्त व्याख्यान आणि उक्तानुक्त आणि संकीर्ण व्याख्यान अशा 3 प्रकारे कथन करणे म्हणजे चुलिका आहे. शब्द लक्षात घ्या. पहिल्यांदा तर विशेष व्याख्यान. विशेष व्याख्यान याचा अर्थ आगामी गाथांमध्ये ज्या प्रकारे विषय वस्तू येणार आहे त्यानुसार त्याला विशेष रूपाने सांगणं म्हणजे पीठिका कधी कधी त्याला म्हटलेली आहे. आणि त्या पीठिकेमध्ये जयसेनाचार्यांनी हे सांगितलेलं आहे की या गाथांपर्यंत आचार्य कुंदकुंददेव याचं वर्णन करणार आहे, याच्या पुढील गाथांमध्ये हे वर्णन करणार आहे. अशा प्रकारे कथन करणं याचं नाव आहे विशेष व्याख्यान, याचं नाव आहे चुलिका. पहिले झालं विशेष व्याख्यान रूप चुलिका. दुसरं सांगितलं उक्तानुक्त व्याख्यान म्हणजे उक्त आणि अनुक्त. कधी कधी काही गोष्टी अशा असतात की ज्याचं कथन पूर्वी झालेलं नाही आहे, पण विषय स्पष्टतेसाठी त्याचं कथन अपेक्षित आहे. असं मिश्रित कथन म्हणजे उक्त आणि अनुक्त व्याख्यान. कधी कधी एखादी विषय वस्तू मांडत असताना थोडासा स्पर्श केला जातो, तो विषय तिथे सोडून दिला जातो, त्यावर विशेष असं काही सांगितल्या जात नाही. आणि नंतर पुढे चालून त्या न सांगितलेल्या विषय वस्तूला परत त्या ठिकाणी घेऊन त्याचं स्पष्टीकरण दिल्या जातं. याला म्हणायचं उक्त अनुक्त व्याख्यान. चुलिकामध्ये हा देखील प्रकार येणार असतो. आणि तिसरं, कधी कधी विषय वस्तू प्रतिपादन करत असताना क्रमाने गोष्टी सांगणे शक्य नसतं. जसं आता एका क्रमाने सगळं काही सांगितलं असं कधी कधी होत नाही. कधी कधी विषय तो त्या ठिकाणी ठेवून द्यावा लागतो, दुसरं विषयांतर होतं आणि विषयांतर होऊन परत त्याविषयी बोलल्या जातं आणि परत नंतर पहिल्या व्याख्यानावर येऊन ते व्याख्यान कधी कधी पूर्ण करावं लागतं. सांगतानाही आमचंही असंच कधी कधी होत असतं. तर अशा प्रकारे प्रतिपादन करत असताना एका ठराविक ढाच्यामधूनच ते सांगितल्या जाईल असं कधीही होत नाही. कधी कधी समोरचे श्रोते कसे आहे, येणारा प्रश्न कसा आहे, त्या अनुषंगाने वक्त्याला काय विशेष सांगायचं वाटतं यानुसार देखील व्याख्यानाचा क्रम विषय संगतच राहील असं नसतं. म्हणून प्रतिपादनामध्ये क्रमाने गोष्टी सांगणं संभव नाही आणि आवश्यक विस्ताराने सांगणे पण कधी कधी कठीण असते. तेव्हा हे सगळं वर्णन चुलिकेमध्ये प्रामुख्याने सांगितल्या जातं. अशा तऱ्हेने आत्मख्याती सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार हा या 12 गाथा आधीपासूनच या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि या 320 नंबर गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा आहे तर आम्ही काय करू शकतो? 320 गाथा आपण पाहिली की दृष्टीचा विषय म्हणजे दृष्टी आणि वस्तू आपापल्या योग्य ठिकाणी असताना जसं डोळा ज्ञेयात जात नाही, ज्ञेय आपल्या जागी आहे आणि तरीही ते जाणण्याचं कार्य करत आहे, त्याप्रमाणे ज्ञान देखील आपल्या योग्य ठिकाणी राहून जाणण्याचं कार्य करत आहे. ते पराचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घेत नाही. ज्ञान केवळ जाणण्याचं काम करतं. ते पराचं कर्तृत्व पाहलं म्हणून कर्तृत्व आलं असं नाही, आणि पाहलं म्हणून भोगणेपणा हा देखील संभवनीय नाही. ही गोष्ट या 320 नंबरच्या गाथेमध्ये आम्ही बघितलेली आहे, मूळ ओरिजिनल गाथेमध्ये. आणि नंतर हे आम्ही विशेष स्पष्टीकरण जयसेनाचार्यांच्या कथनानुसार बघितलं आहे. आता या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात आम्ही कसा करायचा? तर आमचा आत्मा हा जो आहे हा स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावामध्ये स्थित आहे. कोणीही घेतलं, कोणतीही वस्तू जगामधली घेतली तरी त्या वस्तूवर अशा काही वस्तू तत्वाची मर्यादा आहे, वस्तुत्वाची मर्यादा आहे की त्याचं द्रव्य, क्षेत्र, काल, भाव
हे त्याच्यामध्येच असतं. कोणताही एक प्रदेश त्या द्रव्यामधून बाहेर जाऊ शकत नाही. त्या द्रव्यामध्ये नवीन काहीही प्रवेश करू शकत नाही. प्रत्येकाची अभेद्य अशी द्रव्याची सुरक्षितता त्याच्या गुणांच्या माध्यमातूनच राखल्या गेलेली आहे. आणि अशा तऱ्हेने आत्मद्रव्य देखील स्वचतुष्टय युक्त आहे. केवळ त्या अखंडतेवर दृष्टी ठेवून कर्म करण्याचा किंवा भोगण्याच्या मिथ्या बुद्धीचा त्याग आम्हाला जीवनात करायचा आहे. लक्षात हे घ्यायचं आहे की मी माझ्या आत्मद्रव्यामध्ये स्वचतुष्टयामध्ये मी निरंतर स्थित आहे आणि मी परामध्ये जाऊ शकत नाही, पराला करूही शकत नाही आणि पराचाही भोग घेऊ शकत नाही. या बाबतीत मी काहीही पराचं करू शकत नाही. आणि म्हणून आमची जी अंतःकरणामध्ये अनादी कालापासून घर मांडून बसलेली जी मिथ्या बुद्धी आहे, पराचं कर्तृत्व आणि पराचं भोक्तृत्व घेण्याची, ही बुद्धी आमच्या जीवनातून वजा करता येते का? हा सातत्याने प्रयोग आम्हाला जीवनामध्ये करायचा आहे. आणि यानंतर अमृतचंद्र आचार्यांचा परत या ठिकाणी कलश येणार आहे. कलश आहे 199 नंबरचा. ये तु कर्तारमात्मानं पश्यन्ति तमसा तताः सामान्य जनवेत्तेषां न मोक्षोऽपि मुमुक्षताम्. या गाथेचा पुढील गाथांमध्ये जे एकांत अभिनिवेशाने आत्म्याला कर्ता समजतात त्यांचा निषेध करतात. म्हणजे आता पुढे गाथा ज्या येणार आहे, एकांत अभिनिवेश जीवनात ठेवून, म्हणजे मी या पराचा कर्ता आहे, माझ्या इच्छेने मी परवस्तूला बदलवू शकतो, ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, असा जर एखाद्याचा मिथ्या अभिनिवेश असेल तर, आणि त्यांनी तो पराचा कर्ता स्वतःला मानत असेल तर त्याचा निषेध आचार्य करतात. आणि त्याच्या सूचक हे काव्य या ठिकाणी सांगितल्या गेलेलं आहे. जे पुरुष अज्ञानरूपी अंधकाराने आच्छादित होऊन तमसा ततः पश्यन्ति, कसं आत्मानं कर्तारम, असा आत्म्याला कर्ता समजतात. म्हणजे अज्ञानरूपी अंधकार त्यांच्या जीवनात व्याप्त आहे, त्यामुळे वस्तुतत्व स्वयंप्रकाशमान असताना देखील त्या प्रकाशाचं ज्ञान यांच्या जीवनात होत नाही. अशा रीतीने आत्म्याला ते पराचा कर्ता मानतात. आणि ते मोक्षाची इच्छा करत असूनही त्यांना सामान्य जनाप्रमाणे मोक्ष प्राप्त होत नाही. या ठिकाणी एक शब्द ठेवलेला आहे, मुमुक्षता. मुमुक्षता या शब्दाला या ठिकाणी अर्थ आहे जो जैन मताश्रित आहे, ज्याला ज्ञानही आहे, द्रव्य क्रियारूप चारित्र्य पण जे पाळतात आणि मोक्षाचे जे अभिलाषी पण आहे, त्यांना मुमुक्षु म्हटलं जातं. मुमुक्षु, मोक्षम इच्छन्तु इति मुमुक्षु. ज्याला ज्ञान आहे, नंतर द्रव्य क्रियारूप चारित्र्य पण ज्याच्या जीवनात आहे आणि मोक्षाचा जो खऱ्या अर्थाने अभिलाषी आहे तो मुमुक्षु आहे. आणि तो आत्मानं कर्तारम पश्यति, म्हणजे आत्म्याला ज्ञानावरणादी द्रव्य कर्म आणि रागादी भावकर्माचा कर्ता मानतो, असं जीवनात आहे. याचा अर्थ नयविवक्षेने समजावा लागतो. जीवाजी जायला न घर का दिवस भटी का जान फाय दोन एक घर पण मने होतो सती मग आले येतच नसते. मग स्वामी काय जीव अनुपचरित असद्भूत व्यवहार याने द्रव्य कर्माचा कर्ता आहे. वास्तविक नय विवक्षा लक्षात घ्या.
जेव्हा आम्ही म्हणतो जीव द्रव्य कर्माला करतो किंवा जीवाचं हे कर्म आहे किंवा जीव कर्मानी बद्ध आहे, कोणत्याही वाक्यात या ठिकाणी आम्ही जे कर्तृत्व घेतलेलं आहे ते कर्तृत्व वास्तविक निश्चय नयाने नसून अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे. आणि द्रव्य संग्रहकार नेमिचंद्र आचार्य देखील हे सांगतात की हा पौगल कम्मादीनम कत्ता व्यवहार दो, पुद्गल कर्माचा हा जीव करता आहे. विवक्षा लक्षात घ्यायची आहे, मला अपेक्षा लक्षात घ्यायची आहे. त्याला खऱ्या अर्थाने निश्चयाने करता समजायचं नाही, तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने हा जीव द्रव्य कर्माचा करता आहे. अशुद्ध निश्चय नयाने हा जीव आपल्या रागादी भाव कर्माचा करता आहे. पण इथे समयसार मध्ये या गाथेमध्ये परमशुद्ध निश्चय नयाने किंवा स्वभाव दृष्टीने आत्मा करता भोगता नाही हे म्हटलेले आहे. म्हणून विवक्षा लक्षात घ्या की जे असं म्हणतात की ये तू कर्तारम, त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे की जीवाचं असंही कथन मिळणार आहे की जीवानी द्रव्य कर्म केलं, जीवाचं राग भाव कर्म आहे हे कथन येणार आहे. पण नय विवक्षा जर लावली तर मात्र ते असद्भूत व्यवहार नयाचं किंवा अशुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. आणि अशुद्ध निश्चय नय हा अनुभूतीसाठी कधीही आम्हाला ग्राह्य नाही. म्हणून या गाथेमध्ये परमशुद्ध निश्चयाने किंवा स्वभाव दृष्टीने आत्मा करता भोगता नाही हे म्हटलं. भावकर्म म्हणजे विकारी परिणाम तर होतात आणि ते होतात ते जीवातच होतात, पण ते कर्मोदयाने होतात आणि विनाशिक आहे. आणि म्हणून ते जीवाचा स्वभाव म्हटल्या जात नाही. ही विवक्षा या गाथेच्या अनुषंगाने लावायची आहे. आणि यावर बनारसजी दासजी लिहितात, जो हिय अंध, हिय म्हणजे हृदयानी, अंध विकल मिथ्याधर मृषा सकल विकल्प उपजावत, गही एकांत पक्ष आत्मको करता मानी अधोमुख धावत. आणि जो एकांताने आत्म्याला करता म्हणतो आणि त्याची गती कुठे आहे तर अधोमुखी गती आहे. त्यो जिनमती दरब चारित्र करणी करावत कहवत, वांछित मुगती तथापि मूढमती. तो सगळं काही करतोय, जिनवचनावर त्याची श्रद्धा आहे, द्रव्य चारित्राचं पालन करतो आहे आणि तरी देखील मुक्तीची अभिलाषा पण आहे. आणि तरी देखील जर तो मूढमती मिथ्या बुद्धी जीवनात सोडत नाही आणि बिनसमकित भव पार न पावत. म्हणून या कलशामध्ये जैन साधू किंवा मुमुक्षु जर स्वतःला पराचा करता मानत असेल तर त्याला मुक्ती होत नाही ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि म्हणून या कलशामध्ये परकर्तृत्व सोडण्याची प्रबल प्रेरणा आचार्यांनी आम्हाला दिलेली आहे. बाकीचे कलश उद्याला बघ. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकानो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.